महिन्याच्या अगोदर ज्याला नवरात्र म्हटलं जातं, हा नवरात्र सण काय आहे? हा नवरात्र सण असं म्हणतात, जगाच्या इतिहासामध्ये अँथ्रोपॉलॉजीनं असं सांगितलेलं आहे, शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्यानंतर शेत जमीन, शेती आणि माणसाचं पुनरुत्पादन करणं, म्हणजे वंशाचं पुनरुत्पादन करणं, याची अधिनायिका ही स्त्री असल्यामुळे पहिली जी इतिहासातली व्यवस्था होती ती मातृसत्ता आणि स्त्री सत्ता होती. आजची व्यवस्था जी आहे ती पुरुष सत्ता आहे, पुरुषांचे अधिकार चालतात, पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्याची ते अधिदात्री असल्यामुळे स्त्रियांनी शेतीचा शोध लावल्यामुळे स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा त्याला आपण जनरली आपल्या लोकभाषेमध्ये असं म्हणतो की 9 महिन्यानंतर आपण एक जिवंत मुलाला जन्म देतो. त्या काळामध्ये माणसाला एवढं ज्ञान नव्हतं. स्त्री पुरुषांचा संबंध आल्यानंतर पुरुषाचा मुलाच्या जन्मामध्ये काय संबंध आहे हे कळायला 9 महिने जायचे आणि तोपर्यंत हे पुरुषाला समजू शकत नव्हतं, स्त्रीलाही समजू शकत नव्हतं. परंतु स्त्रीला हे माहिती होतं आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे स्त्रीच मुलाला जन्माला घालत होती. आणि महत्त्वाची गोष्ट, शिकारीच्या कालखंडामध्ये पुरुष जेव्हा बाहेर जायचा तेव्हा महत्त्वाच्या वेळे स्त्री जेव्हा गर्भधारणा झालेली असायची त्या काळामध्ये शिकारीला जाऊ शकत नसे, ती निवाऱ्याच्या जागी पाण्याच्या ठिकाणी थांबायची. त्यावेळेस तिला शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर आणि वंशाचं पुनरुत्पादन करत असताना याच्यातनं एक महत्त्वाची प्रथा आली की ज्याच्यामध्ये सत्तेचं सूत्र आहे, याच्यामध्ये स्त्री सत्तेचं सूत्र आहे की ज्याला नवरात्र, की ज्याच्यामध्ये सृजनाचा आविष्कार होतो. एका घटामध्ये माणसं काही बीज टाकतात आणि त्याच्यातनं पीक बाहेर येतं आणि 9 दिवस त्या घटाभोवती स्त्रियांचा एक प्रकारचा एक असा वर्तुळकार असा कोंडाळा असतो, तिथं पुरुषांना प्रवेश नसतो. आणि हा प्रवेश पुरुषांना का नसतो तर ते मागचा त्याच्या इतिहासातला संदर्भ आहे. 9 दिवस हा स्त्रियांचा उत्सव असतो, स्त्रियांच्या क्रांतीचा उत्सव असतो, स्त्रियांच्या सृजनाचा उत्सव असतो. जगातले सगळे युद्ध जे आहेत ते पुरुषांनी घडून आणलेले आहेत, स्त्रियांनी नाही. महात्मा फुले जेव्हा डायलॉग करतात तेव्हा ते सांगतात की महात्मा फुले असे म्हणाले त्यांच्या सहकार्यांना, जगातले सगळे धर्म पुरुषांनी स्थापन केलेले आहेत, स्त्रियांनी कुठं स्थापन केलेले आहे. म्हणून सगळे धर्म स्त्रियांवर बंधनं लागतात. जगातला सर्वात पहिला धर्म स्त्रीनं स्थापन केला आणि तो शेतीचा, संस्कृतीचा होता. म्हणून इंग्लिशमधून कल्चर शब्द आला, ॲग्रिकल्चर. त्या ॲग्रिकल्चरचा उत्सव म्हणजे घटातला उत्सव आहे.